नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला आमपापडची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी एक आंबा घेतलेला आहे आणि त्याला कट करून मिक्सरला ग्राइंड करून घेतला आहे. मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर एक कढई घ्यायची, त्याला गरम करायचं आणि त्यात हे मिश्रण टाकायचं आणि 5 मिनटं त्या मिश्रणाला गरम करत राहायचं. गरम झाल्यानंतर त्यात अर्धी वाटी साखर घ्यायची, कारण की मी इथे एक आंबा घेतला आहे म्हणून अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. सो साखर टाकल्यानंतर त्याला 5 मिनटं चाळत राहायचं, जेणेकरून ती साखर वितळून जाईल. साखर वितळल्यानंतर त्यात अर्धा कट केलेला निंबू टाकायचा. निंबूमुळे खट्टा मिठ्ठा टेस्ट येतो आंबापापडला आणि खूप छान लागतं. सो त्यालाही 5 मिनटं चाळत राहायचं आणि एक तार येईपर्यंतच गरम करत राहायचं. सो ते केल्यानंतर एका ताटेला तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर त्या मिश्रणाला त्या ताटात टाकून घ्यायचं. टाकून घेतल्यानंतर ते मिश्रण सगळ्या ताटावरती पसरवायचं. अशी पातळ जाड हवी असेल तर जाडही ठेवू शकतात. मला पातळ हवी होती म्हणून मी पातळसर चांगलं पसरवून घेतलं. पसरवून झाल्यानंतर त्याला रात्रभर पंख्याखाली सुकत ठेवायचं. सुकल्यानंतर सकाळी मस्त छोटे छोटे स्लाईस करून तुम्ही मोठेही करू शकता. मी छोटे छोटे केलेले आहे. सो स्लाईस केल्यानंतर खायला रेडी आहे आपला आमपापड. सो तुम्ही हे ट्राय करा, खूपच छान आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.